सिद्धेभ्यः ॐ नमः सिद्धेभ्यः ॐ नमः सिद्धेभ्यः पूजाति पूजयति सुवन्द्यम् संसार गंभीर समुद्र सेतुं ध्यानेकनिष्ठं गरिमा गरिष्ठम् आचार्यवर्यं प्रणमामि नित्यं श्री शान्तिसागरं प्रणमामि नित्यं श्री विद्यासागरं प्रणमामि नित्यं श्री सन्मतिसागरं प्रणमामि नित्यं। जबलू 24 भगवान की देवादेव मूनलाइट 1008 अष्टम तीर्थंकर श्री चंद्रप्रभा भगवान की सिद्धांत शास्त्र की 20वीं सदी के प्रथमाचार्य चर्चगति समाधि सम्राट गुरुनाम गुरु आचार्य शांति सागर जी महाराज की संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की प्रातस्मरणीय शांत मूर्ति वासरत्नाकर आचार्य गुरुदेव सन्मत सागर जी महाराज की मम दीक्षा गुरु युवा श्रवण कांत रत्नाचार्य गुरु श्री चंद्र सागर जी महाराज की परम पूज्य आचार्य गुरु नवाचार्य श्री समय सागर जी महाराज की अहिंसामय विश्व धर्म की उत्तम क्षमा धर्म की बोले परम पूज्य गुरु श्री विदेश महाराज की बोले जयकारा गुरुदेव का। भविजी हो, आज दशलक्षण महापर्वातील प्रथम दिवस आणि या दिवशी उत्तम क्षमाचं पूजन आपण पार पाडलेलं आहे सकाळच्या सत्रामध्ये आणि याच्यावरच उत्तम क्षमा धर्मावर चिंतन करण्यासाठी आपण इथे उपस्थित आहात। एक गोष्ट लक्षात घ्या, पहिला दशलक्षण महापर्व हे अतिशय उत्साहात भाद्रपद महिन्यातील का पार पाडले जाते याच्यावर पहिला दृष्टिपात करणं आवश्यक आहे। दशलक्षण महापर्व काय आहे आणि त्याची गरिमा काय आहे आणि आमच्या जीवनामध्ये त्याला कसं उतरणं आवश्यक आहे याचं चिंतन आणि मनन पहिला जीवनामध्ये करणं आवश्यक आहे। आज बऱ्याच जणांना वाटतंय नुसतं पूजन केलो, उत्साहात सगळा आनंद शांती समाधान सगळं लाभलं, स्वाहा झालं, नाही। एक गोष्ट लक्षात घ्या, दशलक्षण महापर्व एक असा महापर्व आहे की जीवनामध्ये अंतरंगामध्ये आत्म्याचे गुण आहे ते गुण प्राप्त करण्यासाठी केलेला एक मोठा पुरुषार्थ आणि त्याच्या माध्यमातून आत्म्याच्या गुणांना प्राप्त करण्यात केलेला एक पुरुषार्थ म्हणजे दशलक्षण महापर्व आहे। त्याचं चिंतन करा, कारण की नुसतं पूजन म्हणजे दशलक्षण महापर्व नाही। आत्म्याच्या गुणांना प्राप्त करण्यासाठी आत्म्याची विशुद्ध वाढवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे दशलक्षण महापर्व आहे। आणि या भाद्रपद महिन्यातील दशलक्षण महापर्वाला का महत्व असते याचं मूळ कारण आचार्य भगवंतांनी शास्त्रात सांगितलेलं आहे की ज्या ज्या वेळी निश्चित रूपानं या पृथ्वी तलावर काल परिवर्तन होतंय आणि ज्यावेळी पंचम कालचं रूपांतर षष्टम कालामध्ये होणार आहे, त्या पंचम कालाला नाही शेवटची पंचम काल संपायला शेवटची 6 महिने ते 1 वर्ष कमी आहे। त्या कालावधीमध्ये एक घटना काल परिवर्तन होताना अग्निनाथची घटना होती आणि त्याच्या आधी एक अशी घटना होती की स्वर्गातले इंद्र येतात आणि नाही इथल्या पुण्यशाली 72 जोडप्यांना सुमेरू पर्वतच्या गुंफेमध्ये नेऊन ठेवतात। आणि त्यावेळी काय घटना घडते की ज्यावेळी या पंचम काल संपत असतो, अग्निनाश होत असताना या पृथ्वी तलावर 7 प्रकारच्या कुवृष्टी होतात आणि पृथ्वी सगळी तहस नस होते। फक्त 2 क्षेत्र आणि तिसरं एक कारण, या गोष्टींना क्षती न पोचता बाकीच्या सगळ्या गोष्टी तहस नस होतात। एक तीर्थंकरांची परमिनंट जन्मभूमी अयोध्या, तीर्थंकरांची परमिनंट मोक्षस्थली ही सम्यक शिखरजी, आणि तिसरा आहे सुमेरू पर्वतच्या खाली असलेलं नंद्यावर्त स्वस्तिक।
या गोष्टींना कुठलीही बाधा न पोचता ज्यावेळी 7 प्रकारच्या कुष्ठ होतात त्यावेळी सगळी पृष्ठी तहस नहस, पृथ्वी तहस नहस होते, की काही नसते. कारण की विषाची, क्रुद्ध पाण्याची, अग्नीची, परत विषारी वायू, या सगळ्या प्रकारच्या कुष्ठ झाल्यानंतर सगळी पृथ्वी तहस नहस होते. आणि ही पृथ्वी तहस नहस झाल्यानंतर परत मग ज्यावेळी नाही 7 दिवसानंतर ज्यावेळी नाही त्या 72 जोडप्यांना सौधर्मेंद्र खाली घेऊन होते, त्यावेळी नाही त्याच्या आधी एक घटना घडते. त्यावेळी 7 प्रकारच्या सुवृष्टी होतात, दुधाची, तुपाची, सुगंधित वायू, सुगंधित पाणी, या सगळ्याच्या 7 प्रकारच्या सुवृष्टी झाल्यानंतर परत पृथ्वीचं सृजन व्हायला चालू होते. आणि परत त्या 72 जोडप्यांना ज्यावेळी इथं आणले जाते, 72 जोडप्यांना ज्यावेळी सौधर्मेंद्र खाली पृथ्वी तलावर आणते, जे पुण्यशाली होते ते 72 जोडप्यामधील जे मनुष्याचे जोडपे होते ते पृथ्वी तलावर आल्या पहिल्या दिवशी, ज्या दिवशी सम्यक शिखरजीवर जाऊन भगवंतांची पूजा आराधना करतात, तो भाद्रपद महिन्यातील उत्तम शमाचा पहिला दिवस म्हणून या भाद्रपद महिन्यात दशलक्षण महापर्वाला युगाचा प्रारंभ म्हणून अतिशय महत्व आहे. आणि म्हणून एवढ्या सानंदपूर्वक व्रत संयम सहित हे पूजन पार पाडले जाते, म्हणून या भाद्रपद महिन्याला महत्व आहे. आणि आम्ही हे अतिशय सानंद, कारण की वर्षातून दशलक्षण 3 वेळा येते, वर्षातून दशलक्षण पर्व हे 3 वेळा येते. यातील भाद्रपदला महत्व आहे. याच्यामुळे युगाचा प्रारंभच सृष्टीचं सृजन झाल्यानंतर पहिली पूजन या दिवशी केल्या, म्हणून या भाद्रपद महिन्यातील दशलक्षण महापर्वाला अनन्य असं महत्व आहे. आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये ज्यावेळी कुठल्या गोष्टीची किंवा जीवनाची सुरुवात करणार आहे, त्या जीवनाची सुरुवात करत असताना आमच्या जीवनामध्ये या दशलक्षण महापर्वाची आराधना आणि पूजा करून जर जीवनाची सुरुवात केली तर आमचं जीवन सुद्धा मोक्ष ठिकाणी किंवा मोक्ष मार्गावर गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ह्या दशलक्षण महापर्वाला महत्व आहे. आणि त्यातील आज पहिला दिवस, एक गोष्ट लक्षात घ्या, सकाळच्या सत्रामध्ये पूजन करताना शास्त्रीजी म्हणले की अतिशय अनन्य असं महत्व आहे. काय हे जर 10 दिवस वाया घालवलं तर लय काय काय वाया गेले असं आहे. एक उदाहरण आचार्य सन्मत सागर महाराज कायम सांगायचे, हे 10 दिवस वाया गेले तर काय जाते. त्यावेळी एक उदाहरण असं होतं, एका नगरामध्ये कॉलेजमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी कॉलेजमध्ये शिकत होते. आणि काय झालं, दोघंही निश्चितरूपानं सुसंस्कृत आणि धार्मिक होती, तो मुलगा बी आणि मुलगी बी. परंतु मुलगीची भावना त्या मुलग्याला बघितल्यानंतर काय झाले की या मुलाशीच मी लग्न करावं अशी भावना झाली. तेव्हा त्या मुलग्याला त्या मुलगीने विचारलं की मी तुझ्या संग लग्न करायला तयार आहे आणि तुझी इच्छा आहे काय. तेव्हा तो मुलगा म्हणते, माझी इच्छा असून दे न असून दे, माझ्या आई वडिलांची इच्छा असल्याशिवाय मी लग्न करणार. सुसंस्कृत मुलं होती ना, ती करणार नाही. त्यावेळी ती मुलगी की नाही त्यांच्या वडिलांच्याकडे गेली आणि वडिलांना विचारली की असं मी तुमच्या मुलावर लग्न करायला तयार नाही, तुमची परमिशन हवी आहे असं मुलग्यानं सांगितलं म्हणून मी तुमच्या जवळ आहे. तेव्हा तो वडील म्हणतोय, मी लग्नाला परमिशन द्यायला तयार, परंतु एका अटीवर. एका प्रश्नाचं उत्तर तू जर देत असतील, तू खरोखर स्वतःला धर्मवान आणि सुसंस्कारित समजत असतील तर एका प्रश्नाचं उत्तर दे. त्या प्रश्नाचं उत्तर जर दिलीस तर निश्चितपणे मी लग्न करायला तयार नाही तर लग्नाला देणार. आता तो मुलगा बी तिथं उपस्थित आहे. त्यावेळी ती मुलगी म्हणते, कोणता प्रश्न विचार, मी उत्तर द्यायला तयार आहे. त्यावेळी ते वडील म्हणतात, 365 मधून 10 गेल्यावर किती राहते हे उत्तर द्यायचंय. किती राहते हो? हुशार. मुलगीला विचारल्यानंतर मुलगीने उत्तर दिलं 0. त्या मुलग्याला काही कळना, बहुतेक मुलगीच्या डोक्यावर परिणाम झाला आणि बाबांच्या डोक्यावर परिणाम झाले, मला काही लग्नच करायला पण म्हणते मनात. तुमचं काय चालू आहे कोणास ठाऊक. खरं तर उत्तर काय आहे, 365 मधून 10 दिवस गेले तर 355 येते आणि मुलगीने उत्तर दिले 0. त्यावेळी वडील म्हणतात, उत्तर बरोबर आहे, मी तुमच्या लग्नाला तयार आहे. मुलगा संभ्रम अवस्थेत. मुलगा म्हणतोय, हे असं कसं काय झालं. त्यावेळी ज्यावेळी नाही तो मुलगा नाही बाबांना विचारतोय की तुम्ही निश्चितपणे प्रश्न विचारला, विपरीत उत्तर देऊन सुद्धा तुम्ही बरोबर म्हटलं आणि लग्नाला कसं तयार झाला. तेव्हा तो बाबा मुलग्याला म्हणतात, मी विपरीत प्रश्न विचारलाय, मी धर्माचा प्रश्न विचारलाय. मी वर्षाचे 365 दिवसामधील दशलक्षांचे 10 दिवस जर जीवनातून निघून गेले तर जीवनात काय शिल्लक राहते हा प्रश्न विचारलेला. त्या मुलगीने उत्तर दिलं 0. जर म्हणून मी लग्नाला तयार झालोय आणि मी ते उत्तर बरोबरच आहे. त्यावेळी मुलगाला कळतंय की जीवनामध्ये धर्म किती महत्वाचा आहे. तुमच्या जीवनात सुद्धा तेच आहे. जर 365 मधील जर हे दशलक्षांचे 10 दिवस वाया गेले तर तुमचं जीवन
मी म्हणलो नाही बाबा, तुम्हीच म्हटला. चिंतन करणं आवश्यक आहे. आम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये ज्या ज्यावेळी संधी धर्माची मिळते, धर्म करायला मिळते, पूजा आराधना देवशास्त्र गुरूंची भक्ती आराधना करायला मिळणार आहे, त्यावेळी निश्चितपणे ती आराधना आम्ही करणं आवश्यक आहे. तेच आमच्या जीवनाचं सर्वस्व आहे आणि आमच्या जीवनाचं सर्व हित करणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आज आपल्याला विषय आहे उत्तम क्षमा. याच्याविषयी आपल्याला चिंतन आणि मनन करायचं आहे प्रवचनच्या माध्यमातून. आचार्य भगवंतांनी उत्तम क्षमा, एक गोष्ट लक्षात घ्या, उत्तम क्षमाच्या व्याख्या सांगत असताना बऱ्याच ग्रंथामध्ये वेगवेगळ्या प्रकारे उत्तम क्षमाच्या व्याख्या सांगितल्या. उत्तम क्षमा काय असेल? क्षमा, साधारण क्षमा, ज्यावेळी क्रोध येतोय त्यावेळी क्रोध आल्यानंतर सॉरी, मला क्षमा करा, उत्तम क्षमा असं म्हणणे ही साधारण क्षमा आहे. परंतु अंतरंगामध्ये क्रोधाचा लवलेशच न येऊन देणे याला उत्तम क्षमा म्हणतात. तो दिगंबर मुलांचा गुण आहे, ही गोष्ट लक्षात घ्या की मनामध्ये क्रोधाचा लवलेशच येऊन द्यायचं नाही, क्रोध अंतरंगात येऊनच द्यायचं नाही, याला उत्तम क्षमा म्हणतात. आम्ही क्षमाजन लेजन क्षमा 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 याचा मोठा आडंबर केलाय आम्ही. परंतु उत्तम क्षमा आचार्य भगवंतांनी जी सांगितले आहे ते वास्तविक रूपामध्ये अंतरंगामध्ये क्रोधाचा लवलेश न येऊन देणे ही उत्तम क्षमा आहे. साधारण क्षमा कोण बी मागते. मी परवा सुद्धा सांगितले की जो व्यक्ती ज्याच्याविषयी द्वेष क्रोध आधी झालेला आहे त्या व्यक्तीची क्षमा मागणे हे वीरांचं लक्षण आहे. परंतु अंतरंगात क्रोधाचा लवलेश न येऊन देणे हे महावीरांचं लक्षण आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आमच्या जीवनामध्ये जर आम्हाला काय बनायचं असेल तर आम्हाला वीर बनायचं नाही तर आम्हाला महावीर बनायचं, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे आमच्या जीवनामध्ये आम्हाला जर काय स्थापन करणं आवश्यक आहे तर अंतरंगामध्ये क्षमा धारण करणं आवश्यक आहे आणि क्रोधाचा लवलेश येऊन द्यायचं नाही. नाहीतर जरा काय वातावरण झालं, वातावरण झालं की सगळी सिस्टीमच बिघडते आमची. एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही याच्यावर चिंतन करणं आवश्यक आहे. सकाळी सगळी जण म्हणत होती की दीप से दीप जलाते चलो, प्यार की गंगा बहाते चलो, हे काहीतरी म्हणलं होतं. परंतु एका ठिकाणी नीतिकारांनी इतकं सुंदर एक वाक्य लिहिलंय कि दीप से दीप जलता है तो उजाला होता है, दीप से दीप जलता है तो उजाला होता है, और आदमी से आदमी जलता है तो काला होता है. काय म्हणलो मी? दीप से दीप जलता है तो उजाला होता है और आदमी से आदमी जलता है तब काला होता है. एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही या जीवनामध्ये याचं चिंतन करणं आवश्यक आहे की ज्यावेळी व्यक्तीला क्रोध येतोय तेव्हा तो व्यक्ती वरून खालीपर्यंत काळा बनलेला असतोय. नुसतं वर्ण नाही, अंतरंगातनं सांगाले. वर्ण चांगला दिसत असते, चांगला आहे, माणसांच्या पशीच तेवढा गुण आहे तो. नाहीतर खरोखर मी कावळा लय चांगला आहे म्हणतोय, तो आतने बी काळा आहे आणि वरने बी काळा आहे. परंतु माणसं वर्ण गोरी दिसतात आणि आतनं मात्र मी काय म्हणलो नाही बाबा, तुम्हीच म्हणला. स्वीकारताय तुम्ही. चिंतन करणं आवश्यक आहे. आम्ही या गोष्टीचं चिंतन करणं आवश्यक आहे की देखो, एका ठिकाणी नीतिकारांनी सुद्धा म्हणलेलं आहे, देखो बबूल के टेक ऊपर से सफेद अंदर से काला, लेकिन देखो कौवा अंदर से भी काला और बाहर से भी काला. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक. आज समाजाची, आज बऱ्याच जीवांची आणि बऱ्याच व्यक्तींची ही संकल्पना अंतरंगात स्थापन होत आहे की निश्चित रूपानं आम्ही काही गोष्टी करायला त्या फक्त नुसता दाखवण्यासाठी करायला, परंतु धर्म तशा व्यवस्थेमध्ये होत नाही. आणि आज ज्या पर्वाची सुरुवात, ज्या पर्वाचा आरंभ आम्ही केलेला आहे, त्या पर्वारंभ याला पर्वाचा आरंभ जो केलेला आहे तो पर्व आणि त्यातील प्रत्येक धर्म आहे तो आत्म्याचा गुण आहे. त्यात अंतरंग बहिरंग कधी करू शकत नाही, तर त्यात अंतरंग बहिरंगातनं या सगळ्या गुणांना धारण करणेच म्हणजे हा पर्व दशलक्षण महापर्व आहे. ही गोष्ट लक्षात घ्या, याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आम्ही बऱ्याच गोष्टी करतोय. आज बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, बऱ्याच जणांना आज साधिक नाही, मला क्षमा करा ही म्हणायला वेळ नाही, सॉरी म्हणायला वेळ नाही. त्याच्या पुढे जाऊन आम्ही अंतरंगातनं क्रोधच काढून टाकणार आहे, याच्या पुढेपर्यंत पोहोचू शकतोय. याचं चिंतन करणं आवश्यक. एक गोष्ट लक्षात घ्या,
जोपर्यंत आम्ही या सगळ्या गोष्टींना अंतरंगातनं काढून टाकणार नाही, अंतरंगातनं डिलीट करणार नाही, तोपर्यंत 3 काळामध्ये उत्तम क्षमा गुण आमच्यामध्ये प्रस्थापित होऊ शकत नाही. आज नुसता जप घालून नुसता पूजन करून उत्तम क्षमा अंतरंगात येणार नाही. जोपर्यंत आमच्या आतमध्ये असलेले हेवे दावे, आमच्या अंतरंगामध्ये असलेले क्रोधाचे लवलेश, आमच्या अंतरंगामध्ये असलेले कुटिलता, आमच्या अंतरंगामध्ये असलेले कशा आहे त्या सगळ्यांना जोपर्यंत डिलीट करत नाही, तोपर्यंत उत्तम क्षमा, उत्तम मार्दव, उत्तम आर्जव, सोच आदी दश धर्म आमच्या 3 काळामध्ये स्थापित होणार नाही. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक की ज्यावेळी आज जेवढ्या प्रमाणात आमच्या अंतरंगामध्ये या क्रोधाचे लवलेश, कटुतेचे लवलेश येतात, त्यावेळी आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे की वर्षातून 4-4 वेळा पर्व हा येऊन आम्हाला क्रोध सोडा, क्रोध सोडा, क्रोध सोडा, क्रोध सोडा म्हणून सुद्धा आम्ही या गोष्टी सोडायला तयार नाही. पहिला उत्तम क्षमाधर्म येतोय, शेवटच्या दिवशी शेवटचा दिवस झाल्यानंतर क्षमावानी पर्व येतोय, त्यावेळी सुद्धा क्षमा मागायचे. त्याच्यानंतर आणि दसऱ्यामध्ये एक सण येतोय, त्याच्यामध्ये फाल्गुन महिन्यात एक सण येतोय, तरी सुद्धा आम्ही नाही वर्षात एवढ्या वेळाक नाही या गोष्टी साजरे करून सुद्धा नुसतं साजरेच करलोय, अंतरंगात घ्यायला काय तयार. चिंतन करा या गोष्टीचं. आम्हाला जर कुठं परिवर्तन करायचं असेल, आम्हाला जर कुठं बदलायचं असेल, तर अंतरंगातनं आणि बहिरंगातनं दोन्ही ठिकाणी आम्ही बदलणं आवश्यक आहे. एक ठिकाणी एक सारखंच परिवर्तन आमच्या अंतरंगातून आणि बहिरंगातून करणं आवश्यक आहे. त्याच वेळी या जीवनातल्या सगळ्या गोष्टी परिवर्तित होतील ही गोष्ट लक्षात घ्या. आणि जीवनातील या गोष्टींना परिवर्तित करायचं असेल तर या सगळ्यांचं भान आमच्या जीवनामध्ये आम्ही ठेवणं आवश्यक आहे. या गोष्टींचं भान ठेवल्यानंतरच या सगळ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये प्रस्थापित होतील. आज बघा साधारण गोष्टी आहेत, याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आज जर एवढ्या वेळा हा पर्व जरी आम्ही साजरा करत असेल आणि पर्व साजरा करून सुद्धा आज जर तुम्हाला बघायचं गेलं तर निश्चित रूपानं हा पर्व एवढ्या वेळा आम्ही जैन समाजवाले साजरा करतोय, एवढ्या वेळा साजरा करून सुद्धा नाही आज कोर्टामध्ये सगळ्यात जास्त केसेस आमचे. काय पर्व तांदूळ वतून आणि ते द्रव्य वतून काय उपयोग आहे हो? या गोष्टीचं चिंतन मनन करणं आवश्यक आहे. आज व्यक्तीला व्यक्ती निश्चित रूपानं मानायला तयार नाही. आज व्यक्तीजवळ असणाऱ्या गुणांना आम्ही मानायला तयार नाही. आज व्यक्तीजवळ असलेल्या अंतरंगातील धर्मांना आणि अंतरंगातल्या विशुद्धीला मानायला तयार नाही. आम्ही कुठं चाललोय बघा, याचं चिंतन करा. काही उपयोग होणार नाही, या गोष्टींचा काहीही उपयोग होणार नाही जर आम्ही या गोष्टी केल्या नाही. आम्ही या गोष्टी म्हणून अंतरंगातनं आणि बहिरंगातनं एकसा करून या गोष्टींना आमच्या जीवनामध्ये आम्ही पालन करणं आवश्यक आहे. आज बघा सगळ्यांना वाटते की या सगळ्या गोष्टी आम्हाला करायच्या आहेत. सगळ्या गोष्टी जर करायच्या असतील, सगळ्या गोष्टींना जर पाळायचं असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये एकच गोष्ट सगळ्यात महत्त्वाची कोणती असेल. बऱ्याच जणांना कने इच्छा मनामध्ये आहे की भविष्यामध्ये मला मोक्ष प्राप्त करण्यासाठी, या सगळ्या अवस्था प्राप्त करण्यासाठी या सगळ्या गोष्टीकडे बघणं आवश्यक आहे. सगळ्यांची इच्छा आहे मला मोक्ष प्राप्त व्हावा, मी भगवान बनावं, मी भगवत्ताला प्राप्त करावं. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, या गोष्टीला जर काय कारण असेल तर सगळ्यात महत्त्वाची भगवान बनण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं कारण काय असेल तर एका ठिकाणी नीतिकरांनी धुवा रूपामध्ये लिहिलेलं आहे, बंधन के लिए अहंकार काफी है, बंधन के लिए अहंकार काफी है, पतन के लिए क्रोध काफी है, पतन के लिए क्रोध काफी है, इसलिए कहता हूं बंधो भगवान बनने के लिए क्षमा काफी है. आमच्या जीवनात जर भगवानपणाला जर प्राप्त करायचं असेल आणि भगवानपणाला जर प्राप्त करून भगवान जर बनायचं असेल जीवनामध्ये, तर एक जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्ही जर आमच्या जीवनामध्ये प्रवेश दिला तर उत्तम क्षमा ही एक गोष्ट जर आमच्यात आली. आज 23वी तीर्थंकर कोण आहे? पार्श्वनाथ भगवान, जे भगवान बनले ते एका गुणावर भगवान बनल्यात, उत्तम क्षमा. 10 भावामध्ये कमठ पार्श्वनाथांच्यावर उपसर्ग करून सुद्धा प्रत्येक भावामध्ये त्या कमठाला क्षमा करण्याची किमया त्या पार्श्वनाथांनी केली, म्हणून ते भगवंतपणाला प्राप्त झाले. आज एक कोण काय बोललं तर, एक कोण काय बघितलं तर, बोलायचं तर लय लांब, बघितलं तर आज एवढा क्रोध येतोय. चिंतन करणं आवश्यक आहे. जेवढ्या गोष्टीत
100% या क्रोधाला, बाकीच्या गोष्टीला नाश करणे 100% या अवस्थेमध्ये शक्य नाही, माहिती आहे. परंतु जेवढ्या प्रमाणात आम्हाला क्रोध निश्चयपणे कमी करता येईल, क्रोध जेवढा नष्ट करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न आणि पुरुषार्थ करणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, नुसतं बोलणं, हात लावणे, धक्का देणे ह्या गोष्टी तर लय नगण्य आहेत. पार्श्वनाथांच्या जीवनामध्ये कमठानं पहिल्या भावामध्ये ज्यावेळी वैरत्व चालू झालं, त्या पहिल्या भावामध्ये ज्यावेळी पार्श्वनाथ व्यापारानिमित्त बाहेर गेले होते, पार्श्वनाथांचा जीव, त्यावेळी त्या कमठाने त्यांच्या पत्नीवर अत्याचार केला होता. आणि त्या अत्याचार केल्यामुळे नगरामध्ये बातमी पसरल्यानंतर त्यांना तोंडाला काळं पासून गाढवावरनं धिंड काढून चपलाचा हार घालून नगरातून बाहेर काढलं. आणि ते काढल्यानंतर तो निश्चितपणे मोठा तापसी बनला. आणि तापसी बनल्यानंतर तप करायला एका ठिकाणी उभा राहिला. आणि ज्यावेळी हा पार्श्वनाथांचा जीव व्यापाराच्या निमित्त बाहेर गेला होता, तो आल्यानंतर त्याला कळते की अशाशी घटना घडली आणि असं झालंय. आणि अशाशी त्याची धिंड काढून एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या हे सांगितल्यानंतर तो हुडकायला कमठाला जातोय. पार्श्वनाथांचा जीव हुडकायला जातोय. ज्यावेळी हुडकायला गेल्यानंतर त्याला भेटल्यानंतर तो तापसी बनला हे कळल्यानंतर तो त्यांची क्षमा मागतोय की माझ्यामुळे निश्चित रूपानं माझ्या परिवारामुळे नाही तुला एवढं सगळं हे भोगायला सहन करायला लागलं, मला क्षमा कर. तरी सुद्धा त्या क्रोधाच्या आवाजामध्ये त्यांच्याच डोक्यामध्ये तो दगड घालतोय. तरी सुद्धा प्राण जायच्या सुद्धा नमोकार मंत्राचं पठण करण्याच्या करत करत तो जीव, पार्श्वनाथांचा जीव असणारा तो जीव काय म्हणतोय की या व्यक्तीला क्षमा करावं भगवंतांच्या चरणी. आणि आज आम्ही निश्चित रूपाने या गोष्टीचं चिंतन मनन करणं आवश्यक आहे की किती प्रमाणात निश्चित रूपाने आम्ही या गोष्टी पालन करतोय. आज सगळ्यात जगामधली सगळ्यात मोठी क्षमा कोणाची जर बघितली असेल तर सगळ्यात मोठी क्षमेचं उदाहरण हरिवंश पुराणमध्ये आचार्य भगवंतांनी उद्घाटित केलेलं आहे. या मी तिथपर्यंत पोहोचू सुद्धा शकत नाही. द्रौपदी नावाचं पात्र जे महाभारतामध्ये येते, ते द्रौपदीची जी मुलं होती त्या मुलांचा कने फसवून कने ज्यावेळी कौरवांनी वध केला, वध केल्यानंतर किती मुलं होती माहिती आहे तुम्हाला? किती? पांडव 5 होते. मुलं विचारले किती होती? 100 मुलं होती. त्यांचा ज्यावेळी फसवून वध केल्यानंतर ज्यावेळी पांडवांना कळल्यानंतर पांडवांनी निश्चितपणे त्या ज्यांनी वध केला त्या सगळ्यांना पकडून द्रौपदीच्या समोर आणल्यानंतर द्रौपदीला म्हणतात की द्रौपदी सांग की या सगळ्यांना काय शिक्षा द्यायची आहे, तू सांगशील ती शिक्षा मी त्यांना देतो. आता म्हणलीस तर यांचा निश्चितपणे यांना मृत्यूदंड द्या, त्यांना मृत्यूदंड द्यायला तयार आहे, तू सांग. त्यावेळी ती द्रौपदी म्हणते की आज माझ्या मुलांचा वध झाल्यामुळे माझ्यावर जो दुःखाचा डोंगर निश्चितपणे पसरलेला आहे तो कुठल्या दुसऱ्या आईवर दुःखाचा डोंगर पसरू नये म्हणून मी या सगळ्यांना क्षमा करतोय आणि त्यांना सोडून द्यावा. हे वाक्य वाढल्यानंतर पांडव सुद्धा डोळ्यामध्ये अश्रू करून रडायला लागले की जगामध्ये उत्कृष्ट क्षमा कोणाची असेल तर या द्रौपदीची क्षमा, की तिची मुलं जाऊन सुद्धा त्या पुढच्या व्यक्तींना किंवा दुश्मनांना निश्चितपणे क्षमा करण्याची किमया ठेवतात. म्हणून निश्चितपणे आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. आणि दुसरे क्षमेचं उदाहरण दिलं होतं धरतीला, की धरती माता आहे, पृथ्वी आहे, त्या पृथ्वीला क्षमा हे सुद्धा नाव आहे. याचं मूळ कारण आहे एवढा सगळा निश्चितपणे किती जण काय काय खोदकाम करतात, किती जण काय करतात, रस्ता करतात, दगड काढतात, त्याच्यावर झाडं आहेत, बंगला आहेत, घर आहेत, रस्ता आहेत, सगळं जग याच्यावर वसलेलं आहे. तरी सुद्धा कोणत्याही अवस्थेत न म्हणता सगळ्या गोष्टी सहन करून त्या सगळ्यांना धारण केलेले आहे. याच्यासारखी क्षमा जगात कुठलीच नाही. आमच्यावर एका कोणाचा भार आला तर सहन होत नाही. सगळ्या जगाला धारण करायचं निश्चित रूपाने क्षमता त्या पृथ्वी मातेमध्ये म्हणून तिला क्षमा हे दुसरं नाव आहे. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आज एक गोष्ट चिंतन करा की जगामध्ये सगळ्यात मोठं तप कोणतं असेल तर नीतिकारांनी सुद्धा म्हणलेलं आहे क्षमा बरोबर तप नाही, क्षमा बराबर तप नाही, क्षमा धर्म आधार, ज्ञानी का भूषण क्षमा, क्रोध विनाशन द्वार. विनाशाचं दार काय असेल तर क्रोध आहे. आणि जगामध्ये सगळ्यात मोठं तप काय असेल तर क्षमारूपी तप आहे. जगामध्ये सगळ्यात मोठा धर्म कोणता असेल तर तो क्षमारूपी धर्म आहे. ही गोष्ट लक्षात घ्या, कारण की याचं चिंतन आम्ही जीवनात कधीच करणं आहे. एक साधी गोष्ट आहे बघा, जीवनामध्ये आज चिंतन करा. मी आज पुढच्या विषयामध्ये या क्षमाच्याच पर्वामधील दुसऱ्या सत्रामध्ये आता दुसऱ्या विषयाकडे नेणार आहे तुम्हाला. आतापर्यंत तुम्हाला क्षमाविषयी ऐकायला लय चांगलं वाटतं. आता इथनं पुढं
अंगावर शहारी वेळ येणार की क्षमा, उत्तम क्षमा काय आहे, आम्ही काय करतोय. आज जीवनामध्ये एका गोष्टीचं चिंतन आम्ही करणं आवश्यक आहे. आज बरीच माणसे असे आहेत. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, मी परवा सुद्धा सांगितलं होतं, आचार्य भगवान नेमिचंद्र सिद्धांत चक्रवर्ती देव गोमटसार कर्मकांडजी ग्रंथामध्ये म्हणतात, कुणा व्यक्तीनं कुणाविषयी जर एवढ्या दिवस वैर ठेवलं तर त्यांना अनंतनमंदीचा कर्माचा बंध होते. त्याच्यामध्ये वेगवेगळे भेद केले. साधारण सम्यदृष्टी श्रावक असेल, त्या श्रावकाने 6 महिने कुणासंग एकमेकांसंग वैर ठेवलं तर त्याला अनंतनमंदी कर्माचा बंध होणार आहे. अनंतनमंदी कर्म म्हणजे काय माहिती आहे? अनंत काळमध्ये संसारातच फिरत राहणार आहे. याला अनंतनमंदी कर्म म्हणतात. सम्यदृष्टी श्रावकाने 6 महिने कुणासंग वैर ठेवले तर त्यांना अनंतनमंदी कर्माचा बंध होणार आहे. प्रतिमाधारी असतील, त्यांनी 6 दिवस कुणासंग बैर ठेवला किंवा क्रोध ठेवलं तर त्यांना अनंतमध्ये कर्माचं बंध होणार आहे. आणि दिगंबर महाराजांनी 48 मिनिटं कुणासंग क्रोध ठेवला तर त्यांना अनंतमध्ये कर्माचा बंध होणार आहे. याचं चिंतन करा. आज बऱ्याच अशा मैत्रिणी आहेत, बरेच असे मित्र आहेत, बरेच असे भाऊ आहेत, बरेच असे बहिणी आहेत, बरेच असे सासू सून आहेत, बरेच असे नवरा बायको आहेत. काय झालं तर आमच्या माणसांचं एक लय चांगलं असते. भांडणं झाली तर मारामारा केली तर संध्याकाळी आणि खांद्यावर हात टाकून फिरते. पण तो महिलांची भांडणं झाली, पोरींची भांडणं झाली की बोम, सगळ्यात मोठं शस्त्र काढतात, बोलणं बंद. एक महिला मी बघितल्या 30 वर्ष 40 असं सख्या मैत्री संघ आणि सख्या जावे संघ बोलणारी बंद असणारे बघितल्यात मी. लय गावात फिरून येते सोडा, तुमच्यात बी असणार. आता कशाला पुढ्यात बोलायचं महाराजांच्या, गप बसा की, चेहऱ्यावर भाव ठेवा चांगले. महाराजांना कळायला बी नको कोण कसं आहे काय आहे. पण तुम्हाला वाटत असेल मी चेहरा बी वाचतोय त्यामुळे कळते कोण किती पाण्यात आहे कोण वर आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये काही झालं तर जीवनामध्ये कितीही काय झालं, तुम्ही सगळा धर्म जेवढा जप तप संयम साधना आराधना भक्ती या सगळ्या गोष्टी करणार आहेत. आणि या गोष्टी करून सुद्धा जर निश्चितपणे क्षमाधारण जर केलं नसेल तर हे सगळं करणं व्यर्थ आहे. पालत्या घागरीवर चिंतन करा या गोष्टी. त्यामुळे कुणाचा आजपासून चिंतन आता इथं मंडपामध्ये विचार करून जायचं आहे की कुणाचं कुणाबरोबर वैर आहे ते मी आता इथनं गेल्या सगळं वैर सोडून टाकणार आहे. ते तो व्यक्ती सोडून दे अथवा न सोडून दे, ज्यांनी ऐकलंय त्यांनी तर जाऊन का नाही मंडपामधनं घरात गेल्यावर कुणासंग भांडण झालंय, कुणासंग वैर झालंय, त्या सगळ्यांची की नाही क्षमा मागा. त्यांच्या पुढ्यात जावा आणि मला उत्तम क्षमा मनान सोडून टाका. भावाभावात दुश्मन होऊन बनचिला, भावाभावात साप आणि मुंगूस बनचिला, भावाभावामध्ये कमट आणि पार्श्वनाथ बनचिला, भावाभावामध्ये मांजर आणि उंदीर बनचिला. एकमेकांचे दुश्मन आहे तो हे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, खऱ्या देवशास्त्र गुरूंचं आणि भगवंतांचं समोशरण आहे. त्या समोशरणामध्ये सुद्धा सगळे एका ठिकाणी गुणा गोविंदांना असतात. तुम्ही कुंभोज बाहुबलीमध्ये जर भगवंतांची मूर्ती बघितली त्याच्या खाली एक चित्र आहे बघा, बघितलंय काय चित्र आहे? हा, हुशार. गायीचं पिल्लू हे वाघिणीचं दूध प्याले आणि वाघिणीचं पिल्लू हे गायीचं दूध प्याले. त्याच्या खाली काय लिहिलंय वाचलंय? एवढं महाराज बघतोय, कुठं सेल्फी काढ, कुठं भगवान कुठं आहेत बघ, हे कर, एवढंच माहित आम्हाला. त्याच्या खालचं वाचत बसतोय आम्ही. नाही, अहिंसा परमधर्म नाहीच. त्याच्या खाली लिहिलंय नाही, ले काय सांगायला बा, तुमच्या मनातील सांगायला वे. तिथं काय ते विचारलंय, तुमच्या मनातलं विचारलंय वे. तिथं भगवंतांच्या तिथं नाही मूर्तीच्या खाली जी स्टॅच्यू पीस ठेवलेलं आहे वाघिणीचं आणि गायीचं आणि त्यांची पिल्लं असलेलं, ते एके ठिकाणी गुन्हा गोविंदाने एका ठिकाणी पाणी प्याले, त्याने ह्यांचं पिल्लू त्यांचं दूध प्याले, त्यांचं पिल्लू त्यांचं दूध प्याले. त्याच्या खाली एक वाक्य आहे, ते वाक्य आहे अहिंसाम प्रतिष्ठायाम वैर ताग तस सानिध्यो. हे वाक्य आहे की देवशास्त्र गुरूंच्या सानिध्यामध्ये अहिंसाची प्रतिष्ठा होते आणि त्या प्रतिष्ठामध्ये अजन्मपणे जे कट्टर वैरी आहेत ते वैरीत सुद्धा एका ठिकाणी गुन्हा गोविंदानं राहतात आणि गुन्हा गोविंदानं आपलं जीवन जगतात. हे त्याचा अर्थ आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे चिंतन करणं आवश्यक. देवशास्त्र गुरूंच्या सानिध्यात आम्ही आलोय. आता 1 महिना नाही 1.5 महिना देवशास्त्र गुरूंच्या सानिध्यात आम्ही रोज आलोय. सारखं काय कार्यक्रमाच्या निमित्तानं वेगवेगळ्या गोष्टीच्या निमित्तानं
तर त्यावेळी एवढ्या दिवसामध्ये कुणाचं काय वैर असेल, कुणाचा काय निचरमान क्रोध असेल, कुणासंग बैर झाला असेल, तर त्या सगळ्या गोष्टी सोडून एकमेकांचे क्षमा मागणं म्हणजे उत्तम क्षमा आहे. म्हणजे आजचा दशलक्षण धर्म किंवा क्षमावानी पर्व किंवा क्षमा धर्म ओवाने सार्थक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. नाहीतर नुसता आमच्या डब्यातनं आणायचं, आमच्या प्लेटेत वाटायचं, आमच्या प्लेटीनं पंडितीच्या दृष्टीत स्वाहा झालं, याचा काही उपयोग होणार नाही. याचं चिंतन करा जीवनामध्ये. आज चिंतन करा, कुणाकुणाचं कुणाबरोबर वैर आहे ते घरात गेल्या गेल्या सगळ्यांची एकमेकांची क्षमा मागून घ्या. क्षमामध्ये एवढी ताकद आहे. एक उदाहरण, सत्य घडलेलं उदाहरण सांगतो. एवढी क्षमामध्ये ताकद आहे आणि ती क्षमा एवढी कारगर आहे की ती क्षमारूपी अस्त्र घेतल्यानंतर भऱ्या भऱ्या निश्चितरूपानं अस्त्रांना सुद्धा नष्ट करण्याची शक्ती त्या क्षमा अस्त्रामध्ये, ही गोष्ट लक्षात घ्या. एक सत्य घडलेली घटना आचार्य सन्मती सागरजी महाराज कायम सांगायचे. 2 सख्खे भाऊ होते. सख्खे भाऊ होते आणि त्या सख्ख्या भावांच्या मध्ये एवढा वाद निर्माण झालता आणि त्या वाद निर्माण झाल्यामुळे नाही ते सख्खे भाऊ एकमेकांसंग बोलणं बी नव्हते, कुठल्या गोष्टी करत नव्हते, सगळ्या गोष्टींचे अनबन. परंतु काय झालं, ज्यावेळी या सगळ्या घटना झाल्या दोघांची तोंड दुसऱ्या दिशेला आहेत. परंतु योगायोगानं काय झालं म्हणजे त्यांच्या गावामध्ये महाराज जे आलते, त्यांचं सांगायला उदाहरण, इथलं सांगायला नाही, आलते. आणि ज्यावेळी की नाही काही गोष्टी घडल्यानंतर त्यातले एक बंधुराज महाराजांच्या जवळ गेले आणि महाराजांना म्हणले की महाराज अशी गोष्ट आहे. मग काय पुढं काय, पुढं काय विचारल्यानंतर सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर महाराजांनी सांगितलं काही घाबरण्याची गरज नाही, तुम्ही जावा आणि सगळ्या गोष्टी मिटवून क्षमा मागाने सोडून टाका. महाराजांनी सांगितलं सुंदर सुद्धा बरेच दिवस तो व्यक्ती विचार करतच बसलाय, त्याचे धाडस काय होईना. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, जगातली कुठली बी गोष्ट करण्यासाठी किती बी धाडस गोळा करू शकते, परंतु क्षमा मागण्यासाठी कोण बी व्यक्ती चालत नाही. ऐरा कैरा नसतो खऱ्याचं काम नव्हतं. महावीरांसारखं काहीच त्याच्यामध्ये लागतंय. महावीरांचा वंशस्व पाहिजे, कारण की क्षमा मागणे हे किरकोळ किंवा कायरांचं कुणाचं काम नव्हतं. क्षमा मागणे हे वीरांचं भूषण आहे, क्षमा मागणे हे महावीरांचं भूषण आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यावेळी एवढं सगळं करून सुद्धा, एवढं सांगून सुद्धा त्याच्या अंतरंगात भाव निर्माण होत होता. शेवटीला आणि थोड्या दिवसानं त्याच्या मुलगीचं लग्न होतं आणि मुलगीचं लग्न होतं आणि मुलगीच्या लग्नानिमित्त परत महाराजांना म्हणला की महाराज तुम्ही सांगितलं पण एवढे दिवस झालं मी काय करू शकले, आता तुला संधी आहे म्हणले महाराजजी. काय कर, मुलगीच्या जे लग्नाचं आमंत्रण आहे ते नाही त्याला देऊन येऊन तुम्ही लग्नाला यावं हे सांगून या. आतापर्यंत जे काही अनबन झालते ते सगळी अनबन सगळी सहन करत होते, एकमेकांची तोंड होत. आतापर्यंत बऱ्याच जणांना त्यानं लग्नाचं इन्व्हिटेशन कार्ड दिलं, परंतु तो भाऊ मनामध्ये तिकडे विचार करत होता की सगळ्यांना दिलाय परंतु मला इन्व्हिटेशन कार्ड दिलं नाही. मनामध्ये चिंतन चालू होतं, कारण की एक गोष्ट रक्ताचं नातं किती तोडला तर तुटणार नाही, ती कधी ना कधी एकमेकांना जोडणारच आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही चिंतन करणं आवश्यक. त्यावेळी निश्चित रूपानं ज्यावेळी ते इन्व्हिटेशन कार्ड हातात घेऊन ते सपत्नीक ज्यावेळी स्वतःच्या भावाच्या घरामध्ये गेले, तो मोठ्या भावाच्या घरामध्ये गेल्यानंतर ते घरामध्ये ज्यावेळी त्यांच्या मुलांनी सांगितलं की काका आलेत, म्हटल्यावर पहिलाच काका आलेत ह्या दोघांना बी भरून आलं अंतरंगात. अजून इन्व्हिटेशन कार्ड दिलंच नाही. ज्यावेळी आल्यानंतर ज्यावेळी ते समोर आले आणि अंतरंगात गेले आणि दोघंही जे बारका भाऊ हातामध्ये इन्व्हिटेशन कार्ड होता, पहिला गेल्यानंतर दोन्ही आपल्या भावाच्या आणि वहिनीच्या पाया पडला आणि पहिला तिथं पाया पडून दोघांनाही म्हणला उत्तम क्षमा, जे काही जीवनात झाले ते सगळं मी विसरायला तयार आहे हे म्हणला आणि हे माझ्या मुलगीच्या लग्नाचं कार्ड आहे हे देतो म्हणल्यानंतर दोघंही भाऊ ढसा ढसा रडायला चालू केले, एकमेकांच्या गळ्यात पडले. आज जीवनात काही झाले तर चालेल, परंतु आपण दोघं भाऊ कधीही वेगळं व्हायचं नाही, कधीही विरोधात राहायचं नाही, ही गोष्ट मनामध्ये झाली. एवढे ढसा ढसा दोघं रडली, दोघं एकत्र झाली आणि हिरिरीनं दुसऱ्या दिवशी परत फेटा नेसून दोन्ही भाऊ लग्नामध्ये अतिशय आरामशीर व्यवस्थित होते. दोघांचा अनुभव कायमस्वरूपी मिटलं. सुरुवात एकानं करायला हवी आहे. अनबन कितीही वर्षाचं असून दे, कितीही काय असून दे, आपण जर सोडून देणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, मनुष्य तोच आहे की ज्याला ज्या व्यक्तीला सगळ्या गोष्टी कळतात
की कुठलेही अनबन, कितीही क्रोध झाला असेल, कुठल्याही गोष्टी झाल्या असेल, त्याचा सगळ्या गोष्टींचा त्याग करून आम्ही त्या व्यक्तींची क्षमा मागणं आवश्यक आहे. त्याच वेळी जीवनामध्ये धर्माचा प्रवेश होणार आहे आणि त्याच वेळी उत्तम क्षमा अंतरंगामध्ये स्थापित होणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आम्ही या गोष्टीचं चिंतन आणि मनन करणं आवश्यक आहे. कारण की बघा, कितीही काही केलं, परवा सुद्धा तुमच्या समोर एक उदाहरण दिलं की कितीही मोठा क्रोध केला तरी क्रोधानं तुम्ही सगळं काही मिळवू शकत नाही. तुम्ही सगळं काही मिळवू शकता ते क्षमाने मिळवू शकता. ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही याचं चिंतन करणं आहे. श्री रामकथेची वाचनं आपली रोज चालू आहे. आता दशलक्षण पर्वा निमित्त हे 10 दिवस वाचनात थांबले. त्याच्या 3 दिवस आधी तयारीसाठी सुट्टी घेतलेली आपण. रामकथेची वाचनं चालू आहे आणि त्यामध्ये एक उदाहरण आलं बघा, आठवते का बघा, जे नसतील त्यांच्यासाठी सुद्धा हे उपस्थित करले की क्रोध किती भयंकर आहे. क्रोधामुळे काही जीवनात राहणार नाही. आज जे होत्याचं नव्हतं होते ते क्रोधामुळे होते आणि जे नव्हत्याचं होते ते क्षमेमुळे होते. ही गोष्ट लक्षात घ्या. याचं चिंतन जीवनात करणं आवश्यक. कुणाजवळ जर काही नसेल, फक्त एक क्षमागुण त्या व्यक्तीजवळ असेल, त्या कुठल्याही व्यक्तीजवळ, तर त्या क्षमेमुळे नाही जगातल्या सगळ्या गोष्टींना मिळवण्याची क्षमता त्या व्यक्तीमध्ये आहे. आणि जगामधलं सगळं संपत्ती, सगळी वैभव जरी ज्या व्यक्तीजवळ असेल, परंतु त्याच्याजवळ क्रोध असेल तर ती सगळी संपत्ती घालवण्याची क्षमता त्याच्याजवळ आहे. कारण की क्रोध त्याच्याजवळ आहे. क्रोधामुळे सगळं जळून खाक होणार आहे आणि क्षमेमुळे जे जळून खाक झालेलं आहे त्यामध्ये सुद्धा पालवी फुटून यश आणि आदर्श निर्माण होणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. मी परवा रामकथेतील उदाहरण पद्मपुराण या ग्रंथामध्ये आचार्य भगवान रविसेन स्वामीजींनी जे उदाहरण दिले ते सांगावले. ज्यावेळी बाली जो राजा होता, विद्याधर वंशाचा राजा आणि वानर वंशाचा प्रमुख राजा जो होता बाली, तो बाली ज्यावेळी एका मुनी महाराजांच्या जवळ सानिध्यामध्ये जातोय, मुनी महाराजांना नमस्कार करतोय आणि मुनी महाराजांच्या माध्यमातून मुखातून त्यांना धर्मश्रवण करायला मिळते, त्यावेळी त्याला जीवनाची दशा आणि दिशा कळते की जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची पहिली पायरी काय असेल तर मिथ्यात्व त्याग आणि सम्यक दर्शनाचं पालन आहे. हे कळल्यानंतर त्या दिगंबर मुनींच्या चरणामध्ये तो मिथ्यात्वाचा त्याग करतोय आणि देवशास्त्र गुरूंशिवाय मी इथं कुठेही झुकणार नाही हा नियम तो घेतोय. परंतु ज्यावेळी ही गोष्ट लंकाधिपती रावणाला कळते की बाली कुणाजवळ झुकणार नाही, तेव्हा तो तिकडं निरोप पाठवते की निश्चित रूपानं माझा अभिनय करण्यासाठी या गोष्टी तू करत असशील तर निश्चित रूपानं तुला युद्धाला सामोरं जायला लागेल. एवढा क्रोध त्या लंकाधिपती रावणला आला, जो 3 खंडाचा अधिपती होता, सगळ्या विद्या त्यांचे दास होत्या, चक्ररत्न सुद्धा ज्याच्या जवळ होतं, तो निश्चित रूपानं क्रोधाच्या आवेशाने म्हणतोय जर निश्चित रूपानं तू माझ्या चरणामध्ये झुकला नाही तर तुला नष्ट व्हावं लागेल. ही भाषा केल्यानंतर आता जो देवशास्त्र गुरूंच्या सानिध्यात आलाय त्याला जगातली कुठली शक्ती त्याच्या समोर निश्चित रूपानं टिकाव धरू शकत नाही. ज्याच्या साथीला धर्म आहे, ज्याच्या साथीला सत्य आहे आणि ज्याच्या साथीला देवशास्त्र गुरु आणि खऱ्या धर्माची ताकद आहे, त्याचा पराजय 3 काळात कुणीही करू शकत नाही. कोण कितीही क्रोधी आणि कितीही ताकदवर असलं तर त्याचा पराजय करू शकत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यावेळी रावणाने निरोप पाठवल्यानंतर तो बाली म्हणतोय, महाराजा म्हणतोय की मी युद्धाला तू काही कर, मी सगळ्या गोष्टीला तयार आहे, परंतु मी निश्चित रूपानं देवशास्त्र गुरु आणि धर्माला सोडून कुठेही नतमस्तक होणार नाही. त्या रावणाची इच्छा होती तू माझ्या चरणावर नतमस्तक व्हावं, माझा दास बनून राहावं, परंतु ते मान्य न केल्यानंतर त्याने युद्धाची तयारी केली. आता युद्धाची तयारी, इकडचं सैन्य तयार आहे, तिकडचं सैन्य तयार आहे. मंत्र्यांना टेन्शन आलेलं आहे, कारण की का एक आहे तो प्रतिनारायण आहे आणि एक आहे तो चरम शरीर आहे, त्याच भवातनं मोक्षात जाणारा चरम शरीर आहे. दोघंही आमने सामने आहेत. या दोघांचं तर काय होणार नाही, होणार आहे ते कोणाचं होणार आहे, सेनेचं सगळं होणार आहे. तरी सुद्धा निश्चित रूपानं आता राजांची आज्ञा आहे म्हटल्या युद्धाला सगळे सामोरे गेले. एवढं घनघोर युद्ध झालं. त्या घनघोर युद्धामध्ये की नाही बालीनं रावणाला बंदी बनवलं. रावणाला बंदी बनवलं जो 3 खंडाचा अधिपती होता, ज्याला चक्ररत्न प्राप्त होतं, बऱ्याच विद्या त्याची सेवा करत होते, त्या रावणाला बंदी बनवण्याचं काम केलं. बंदी बनवल्यानंतर की हे सगळं संसार असार आहे हे कळल्यानंतर त्या बालीनं त्या रावणाला त्यातून मुक्त करून त्या रावणाला क्षमा केली. मी तुला सोडून देते, मी क्षमा करतोय म्हणल्याने सोडून दिलं आणि त्या
सगळ्या युद्धामुळे आणि सगळ्या घटनेमुळे त्या बालीला वैराग्य निर्माण झालं आणि त्यानं आपलं सगळं राज्य सुग्रीवावर सोपवून त्या रावणाची क्षमा मागून निश्चितपणे रावणाला मुक्त करून त्यानं दिगंबर दीक्षा घेतली. दिगंबर दीक्षा घेऊन साधना करायसाठी तो हिमालय पर्वतामध्ये साधना करत होतो. बऱ्याच साधनाच्या वरून बऱ्याच वृद्धी सिद्धी आधी प्राप्त केली. ते बाली मुनी त्यांनी बऱ्याच वृद्धी सिद्धी सुद्धा प्राप्त केली. एवढी साधना कठोर करत होते. कारण की वैराग्य आलं तर, आणि ते वैराग्य कशामुळे आलं तर क्रोध, या क्रोधाच्या आयुष्यामध्ये ज्या घटना घडल्या त्या घटनेमुळे वैराग्य आलं. जीवनामध्ये कुणाला कुठला प्रसंगामुळे काय वैराग्य होईल आणि कोण कधी जीवनामध्ये त्याचं कल्याण होईल काय सांगता येत. कारण आजच्या माणसांचं वेगळं आहे. सोडा, मी परवा सुद्धा सांगितलं होतं, पहिलाची माणसं ती महापुरुष किंवा महापुरुषांच्या 63 शलाका पुरुष 169 महापुरुषाच्या लाईन मधले असलेले त्यांना साध्या साध्या गोष्टी बघून सुद्धा वैराग्य होत होतो. परंतु आजच्या माणसं एवढी निर्भीक झाल्यात. तुमच्या मराठी भाषेमध्ये काय म्हणतात त्याला? मी काय म्हणलो नाही बाबा, तुम्हीच म्हणला. त्यांना त्याच्यावर काही फरक पडत नाही. मी परवा सांगितलेलं की एक गोष्ट लक्षात घ्या, बऱ्याच तीर्थंकरांना नुसतं नाही आकाशातला तारा तुटल्यानंतर ते बघितल्यानंतर त्यांना वैराग झाला आणि त्यांनी दिगंबर दीक्षा घेतली. आम्हाला सगळे तारे पडत असताना बघत राहतोय, काय तर मागतोय, हे मिळून दे मला, ते काय मिळतंय वे. त्या तीर्थंकरांना संसाराची अनश्वरता जाणून त्यांनी नाही तो तारा तुटलेला आहे, तारा तुटून खाली येऊ शकतोय, आमचं काय होणार आहे म्हणून त्यांनी नाही वैराग्याला प्रथम दीक्षा घेतात. एक एक तीर्थंकर आहे, डोक्याचा एक केस पांढरा झाल्यानंतर त्यांना हे संसार असार आहे, माझं शरीर सुद्धा एक दिवस नाशाला प्राप्त होणार आहे म्हणून ते दीक्षा घेतात. आम्हाने जर केस पांढरे झाले तर लगेच कलप करून आणि काय तरी वैराग काय होईना. एक एक तीर्थंकरांना झाडाचं एक पान तुटून पडल्यानंतर ते बघितल्यानंतर वैराग्य झालं की झाडाचं पान एवढ्या वर असणारं ते पान खाली तुटून पडू शकतंय, मग आमचं काय या संसारामध्ये राहणार आहे म्हणून त्यांना वैराग झाला आणि त्यांनी दीक्षा घेतली. आम्हाने अखंड झाड पडले तरी वैराग होणार. चिंतन करणं आवश्यक आहे. नवीन लावत नाहीत, हेनेच पाडतात आणि लावतात कुठल्याने, हेनेच पहिला सांगतात पाडायला झाड. शास्त्रीजी म्हणलेत नवीन लावतात की 5-6, परंतु नवीन लावायचं पहिला पाडतात आणि मग लावतात. चिंतन करणं आवश्यक आहे. आमच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टींचं चिंतन मनन करणं आवश्यक आहे. त्या बाली मुनीला ज्यावेळी वैराग्य झालं, वैराग्य झाल्यानंतर ते मुनी बनल्यानंतर एवढ्या सगळ्या साधना करून सुद्धा कुठलेही आता काहीही नाही. 72 जिनांच्या सानिध्यामध्ये त्या कैलास पर्वतावर ज्या भरत चक्रवर्तींनी बनवलेल्या 72 चैत्यालय आहेत, ते 72 जिनालयांच्या सानिध्यामध्ये अतिशय भावपूर्वक साधना करत ते आपल्या साधनेमध्ये रेत आहेत. की असं थंडीचं वातावरण, हिथं थंडी आहे तर लय जण म्हणतात लय थंडी आहे. त्या कैलास पर्वतावर साधना करत असताना नग्न अवस्थेमध्ये त्या बर्फाळ प्रदेशामध्ये साधना करत बसल्यानंतर किती निश्चितपणे थंडी, त्या थंडीमध्ये सुद्धा अखंडपणे कोणतीही साधनेमध्ये खंड न पडता साधनेमध्ये बालीमुनी तसेच होते विराजमान. ज्यावेळी रावण विमानातून जात होता आपल्या पत्नीसहित, कुठल्या कारणास्तव कोणीकडे जात होता, ज्यावेळी ते कैलास पर्वतावर त्याचं विमान आलं, ते विमान आल्यानंतर ते बालीमुनी जिथं बसलेले तिथे विमान आल्यानंतर ते विमान थांबलं. कारण की शास्त्राचा एक नियम आहे, कर्णानेचा एक अखाट्य नियम आहे. तो नियम काय आहे की रुद्धिधारी मुनी जिथं असतील आणि त्यांच्या तिथनं वर्ण जर कुठलं देव प्रणित असेल, विद्याधर प्रणित विमान असेल, तिथे जात असेल तर तिथे स्तब्ध होत आहे, किलीत होत आहे. हा नियम आहे. आता त्या रावणाला काही कळत नाही की विमान का थांबले. मी 3 खंडाचा अधिपती आहे, विमान कोण थांबवण्याचं धाडस कोण केलं. तो खाली त्यातनं येतोय विमानातनं, कारण विद्येच्या द्वारे येतोय, खाली येतोय, बघतोय आणि ज्यावेळी तो बाली मुनींना बघतोय तेव्हा म्हणतोय की माझ्या मागच्या ह्याच्यातला पर्यायातला बदला घेण्यासाठी निश्चितपणे माझं विमान ह्यानंच थांबवले, याला मी आता अक्कल घडवणार. मुनींच्या विषयी हे भाव झाले. मी या बाली मुनीला अक्कल घडवणार की मागच्या जन्मातलं जे नाही म्हणजे पहिल्या अवस्थेमध्ये ज्यावेळी गृहस्थ अवस्थेमध्ये होते त्या अवस्थेतलं नाही जे वैर आहे ते काढण्यासाठी विमान थांबवले म्हणून तो म्हणतोय. परंतु त्यांनी कुठलेही विमान थांबवलं तर ते साधनेमध्ये दृढ होते. रावण काय करतो, जो 3 खंडाचा अधिपती असणारा सगळ्या विद्या ज्याच्या दास होत्या तो त्या कैलास पर्वताच्या खाली जातोय आणि कैलास पर्वताला उखडून टाकण्यासाठी, त्या मुनींच्या सहित त्या कैलास पर्वताला उखडून टाकण्यासाठी तो निम्मा डोंगर उचलतोय. निम्मा डोंगर उचलल्यानंतर आता वर जरा कंपायमान झाल्यानंतर ते साधनेमधनं उठतात, बालीमुनी बघतात
बघितल्यानंतर त्यांना कळलं की रुद्धी सगळ्या त्यांना रुद्धिसिद्धी प्राप्त होते आणि त्यांना कळते की काय चालू आहे ते. त्यांनी जाणल्यानंतर ते म्हणतात की मला उकडून टाकले तरी मला काय फरक पडणार नाही, परंतु जर या कैलास पर्वताला उकडून टाकले तर 72 जिनाला यांचं काय होईल. म्हणून ते बाली मुनी त्यांच्याजवळ जी रुद्धी होती रुद्धीच्या दौरान फक्त एक अंगठा त्या कैलास पर्वताला दाबतात. अंगठा दाबल्या दाबल्या सगळा रावण पूर्ण त्या पहाडाच्या खाली दबून जातोय. तिथनं ओरडायला चालू करते मला वाचवा वाचवा वाचवा. नुसता एका अंगठ्याची ताकद रुद्धी सिद्धींची एवढी ताकद होती त्या मुनी महाराजांच्या जवळ. त्या अंगठ्याच्या माध्यमातून त्या जिनालयांना वाचवण्यासाठी निचूरपणे दाबले. ज्यावेळी दाबल्यानंतर आता तो वाचव वाचव किंवा वरडत असतोय रावण, त्यावेळी मंदोदरी आणि त्याच्या पत्नी ज्या विमानामध्ये विद्यमान होत्या त्या सगळ्या पत्नी येतात आणि त्या बाली मुनीच्या चरणामध्ये जाऊन त्यांना नमोस्तव अर्जन करून म्हणतात की आमच्या पत्नींच्या वतीनं नाही, आमच्या पतिराजांना क्षमा करावी क्षमा करावी क्षमा करावी, सोडून द्या की आमचं सौभाग्य आहे ते सौभाग्य निघून जाईल, आम्हाला सोडून द्या, आम्हाला वाचवा, आम्हाला क्षमा करा. हे मुनींच्या चरणात केल्यानंतर मुनींतर जे क्षमाचे धारक असतात ती मुनिराज त्या पत्नींची जी हाक होती त्यांचा कळवळा होता आणि त्यांनी जी क्षमा मागितली त्या क्षमेकडे बघून निश्चित रूपाने ते आपला अंगठा वर काढतात आणि त्या रावणाची त्या पर्वताखालून सुटका होते. सुटका झाल्यानंतर तोच रावण तिथे येतोय आणि त्या बाली मुनींची क्षमा मागतोय, त्यांची पूजा अर्चना त्यांची वंदना आदी करतोय आणि तिथे निघून जातोय. जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, त्या रावणाला सुद्धा निश्चित रूपानं एवढा गोष्टी करून सुद्धा त्या मुनिराजांनी क्षमा केली. आणि का क्षमा केली याचं मूळ कारण त्याच्या पत्नींनी रावणाची क्षमा मागितली होती म्हणून क्षमा केली. त्या रावणासाठी ती क्षमा नव्हती, त्या पत्नींसाठी क्षमा होती. जीवनामध्ये कोणीही कुणाचं वैरी असून दे, कोणीही कुणाचं संग वैर असून दे, एकमेकांचं वैर दूर करण्यासाठी एकमेकांची क्षमा मागणं आवश्यक आहे. त्याच वेळी हे जग सगळ्या ठिकाणी गुन्हा गोविंदाने एका ठिकाणी सगळे जीव राहतील ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून तुम्ही तुमच्या जीवनात याचं चिंतन करणं आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टीचं चिंतन आणि मनन तुमच्या जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. जोपर्यंत याचं चिंतन मनन तुम्ही करणार नाही तोपर्यंत कोणत्याच गोष्टी होणार नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, सोनं आहे, सोन्याला जेवढं आम्ही निश्चितपणे ताव देणार आहे तेवढं ते तापणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जेवढे ताव देणार आहे ते सोनं तेवढंच सौंदर्यपूर्ण बनणार आहे. जेवढे त्याला तापवणार आहे तेवढं सौंदर्यपूर्ण ते बनत जाणार आहे. जेवढं तापवत जाणार आहे तेवढं ते निश्चितपणे सौंदर्यपूर्ण जाणार आहे. याचं मूळ कारण काय आहे, ते सौंदर्यपूर्ण बनते आणि एवढं चमकीलं बघते. याचं मूळ जेवढं काही कुणी काही त्रास दिलेला आहे ते सगळे सहन करत आहेत आणि त्या सगळ्यांना क्षमा करत चालले म्हणून ते चमकत चाललेलं आहे. त्याचप्रमाणे निश्चित रूपाने एक गोष्ट लक्षात घ्या. दुसरी गोष्ट असेल, चंदन आहे, त्या चंदनाला जेवढी लोक घासणार आहे, जेवढं घासत जाणार आहे त्या चंदनातून तेवढा सुगंध निघत जाणार आहे. जेवढं घासणार आहे त्यातनं सुगंध निघत जाणार आहे आणि जेवढे घासत जाणार आहे तेवढा सुगंध ते दररोज सोडणार आहे, कारण की ते चंदन आहे. त्याच्या पुढे जाऊन ऊस आहे, त्या ऊसाच्या जेवढ्या फोडी करचेला तेवढं निश्चितपणे ते गोड बनत जाणार आहे. जेवढ्या फोडी करचेला, जेवढ्या त्याचे तुकडे करचेला तेवढे ती गोडी देत जाणार आहे. त्याचप्रमाणे जीवनामध्ये जे महापुरुष असतात त्यांच्यावर जेवढे क्रोध संकट दुःख त्यांना देण्याचा प्रयत्न करचेला तेवढ्या प्रमाणात ते सगळ्यांना क्षमा करत जाणार आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या, कारण की त्या सगळ्या सोन्याचा स्वभाव आहे निश्चित रूपानं तापणे आणि चमकणे. त्याचप्रमाणे चंदनाचा स्वभाव आहे घासल्यानंतर सुगंध देणे. त्याचप्रमाणे निश्चित रूपानं ऊसाचा स्वभाव आहे ते गोडपणा देणे. त्याचप्रमाणे महापुरुषांचा स्वभाव आहे तो क्षमा करून टाकणे. जर आम्ही निश्चितपणे आमच्या जीवनामध्ये जैन धर्माचं मर्म जर आम्हाला कळलं असेल तर त्या मर्माला जीवनामध्ये स्थान देऊन आम्ही आमच्या जीवनामध्ये क्षमाला धारण करून जेवढ्या व्यक्तींना क्षमा करतील तेवढं करून टाका. आज बरीच अशी मुलं मुली बघितल्यात, बऱ्याच अशी माणसं बघितल्यात की एकमेकांचा संग बरेच वर्ष एका गावामध्ये चातुर्मासला होतो मी, आणि एका गावामध्ये चातुर्मासाचा एक आई जी क्षमा दशलक्षण धर्माची तयारी आम्ही त्या गावात करत होतो आणि एक आई रडत आली आणि रडत आल्यानंतर मला म्हणली, महाराजजी मला तुमच्याशी बोलायचं आहे. मग मी गुंप्यामध्ये गेल्यानंतर त्यांच्यावर एक दुसरी महिला आली आणि तिने दोघांनी नमस्ते केला आणि म्हणला, मी म्हणलं काय आहे सांगा. तर महाराजजी जे खरं आहे ते सांगू काय. म्हटलं खरं सांगा, काही भिण्याची गरज नाही. म्हटलं जगामध्ये डॉक्टर महाराज वकील यांच्यापासून काय लपवून ठेवायचं, गुरूंच्या पासून डॉक्टरांच्या पासून आणि वकिलांच्या पासून काय लपवून ठेवायचं नाही, आणि आई वडिलांच्या पासून. काय म्हणलो,
यांच्यापासून काय लपवून ठेवायचं नाही, सांगा म्हणलं. तर सांगितल्यानंतर ती जोरात ढसाढसा ती महिला रडायला लागली आणि रडत रडत म्हणली, महाराज खरंच सांगू काय, सांगा म्हणलं. तर माझा मुलगा आहे, माझ्याबरोबर 35 वर्ष झालं बोलत नाही. एका घरामध्ये राहणारा, तिच्याच पोटचा गोळा, त्याचा मुलगा 35 वर्ष त्या आईबरोबर बोलत नव्हता. काय अवस्था असेल बघा. ज्यावेळी ही किमी ऐकल्यानंतर ठीक आहे म्हणलं, तुम्ही जावं म्हणलं. जावं म्हटल्यानंतर त्या मुलग्याला बोलवून घेतलो. बऱ्याच गोष्टी चर्चेतून सांगितलं नाही की आईनं असं सांगितलं म्हणून, वेगवेगळ्या चर्चेच्या माध्यमातून तिथंपर्यंत पोचलो. तिथंपर्यंत पोचल्यानंतर मग सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर त्याला समजावून सांगितलं, या गोष्टी चुकीच्या तुम्ही करायला आहे, तुम्ही हे बदलणं आवश्यक आहे. त्यावेळी सांगितल्यानंतर तो ढसा रडायला लागला आणि म्हणला, तुम्ही महाराज सांगाल ते ऐकतो, जा म्हणलं. मी दुसरं काही सांगणार नाही म्हणलं, दुसरं काही नियम देणार नाही, तू त्या काय करू नको, जा म्हणलं. आत्ता तुझं कर्तव्य आहे, आत्ता घरामध्ये जा, तुझ्या आईच्या पाया पड आणि आईला पाया पडून मी एवढ्या सगळ्या ज्या घटना चुका केलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींची मी क्षमा मागतो एवढं म्हण, बाकीचं काही करण्याची आवश्यकता नाही. तो ऐकला आणि गेला, लगे उठला आणि गेला. गेल्यानंतर घरात गेला. महाराजांनी एवढं सांगितलं, मनात भावना झालती, परंतु त्याचा आईपाशी धाडस होईना. दुसऱ्या दिवशी आणि परत महाराजांच्या पाशी आला. महाराजांना म्हणते की महाराज माझं धाडस झालं नाही. महाराज म्हणले अनेकदा धाडस पण, आणि 5-10 मिनिटं महाराजांनी समजावून सांगितलं, परत धाडस झालं. आणि त्याच वेळी गेला. आईच्या जवळ कसर हात कापत होते, क्षमा मागताना काय काय होते बघा, पाय कापत होते, लटपटत होते, अंतरंग धडधड करत होतं. त्यावेळी तो आईजवळ गेला, आईच्या पाया पडला की आई आतापर्यंत जेवढ्या सगळ्या चुका झालेल्या आहेत त्या सगळ्या चुकांची मी क्षमा मागतो म्हटल्यानंतर आई सुद्धा ढसाढस रडले. दोघांनी एकमेकांना मिठी मारल्यानंतर ढसा 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 रडत चालले. एकमेकांनी दोघांनी क्षमा केली आणि त्या दिवसापासून आजपर्यंत ती दोन्हीही जे आई आणि मुलगा आहे ते निश्चितपणे एकमेकांशी कधीही भांडले नाहीत, व्यवस्थित गुण्यागोविंदाने आपल्या घरात राहतात. चिंतन करणं आवश्यक आहे. अशी बरेच दाम्पत्य आहेत आज समाजामध्ये, असे बरेच व्यक्ती आहेत, बऱ्याच महिला आहेत, बऱ्याच मुली आहेत की त्यांनी बऱ्याच जनसंघ वैर ठेवलेले आहे. ते असं वर्षानुवर्ष चालू आहे. आत्ता सुटचीला हो, हे वैर किती दिवस ठेवला तरी नाही, आत्ता ह्या सगळ्या गोष्टीतून सुटचीला, परंतु त्या कर्माच्या कोर्टातून कोण सुटला जाणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे सगळे वैर सोडून द्या, सगळ्या वैरांना त्याग करा. कुणा संघ वैर झाला असेल, कुणा संघ अनुमान झाला असेल, सगळ्यांनी एकमेकांची क्षमा मागा आणि सगळी गुणविंदानं धर्माची आराधना आणि देवशास्त्र गुरूंची आराधना करा. तुमचं जीवन सुखमय आणि आनंद बनल्याशिवाय राहणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. याचं चिंतन जीवनामध्ये करा, या गोष्टीचं चिंतन म्हणून करणं आवश्यक. मी परवाच सांगितलेलं की सत्य घडलेली एक घटना सांगितली होती. आचार्य सन्मत सागर महाराज कायम सांगायचे, क्षमा एक एवढा मोठा दागिना आहे, क्षमा एक एवढी मोठी देण आहे भगवंतांची, आणि क्षमा आचार्यांची एवढी मोठी देण आहे की ती सर्वस्व मिळवून देण्याची क्षमता आपल्यात ठेवते. आज जर तुम्ही जसं करणार आहे दुसऱ्यांसंग, तसं निश्चितपणे तुमच्या संग बी एक दिवस होणार आहे. हा नीतीचा नियम आहे, जसे करावे तसे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही जसं दुसऱ्यांच्या बरोबर वागणार आहे, भविष्यात बरीच लोक तुमच्या संग वागणार आहे. साधी गोष्ट आहे. आम्ही जसं देतोय तसंच आम्हाला मिळतंय. मी मागं सुद्धा सांगितलेलं आठवते बघा. कारण की एक मी दोहा सांगत होतो संत कबीरांचा, पाप करे दिन रात पुण्य कहा से लाए, पाप करे दिन रात पुण्य कहा से लाए, बोये बीज बबुल का आम कहा से लाए. आम्ही रात्रंदिवस पाप करलोय आणि अपेक्षा काय करलोय, भगवान मला पुण्य दे. कसं मिळणार नाही, जा सांगाले हो, कसं मिळणार आहे. रात्रंदिवस पाप करलोय, पापाच्या भेटीमध्ये अडकवले, पापाच्या क्रिया रात्रंदिवस चालू आहेत आणि अपेक्षा मात्र पुण्यच चालू आहे. समजा तुम्ही बाभळीच्या झाडाखाली जाऊन उभारला आणि आंब का लागला नाही विचारलं तर रस्त्यावर येणार नाही, खोयात करते, हे खोय कुठलं उभारलं येतं, बाभळीच्या झाडाला आंब लागतात वे असं म्हणतील का नाही, 3 काळात लागणार नाही. तसंच रात्रंदिवस पाप केल्यानंतर पुण्य कुठनं मिळणार आहे, मिळणार नाही. आणि जर बीज तुम्ही नाही बाभळीचं पेरला असाल तर काटेच येणार आहेत, आंब्याची कोई पेरला असला तर आंबे लागणार आहेत आणि चांगले चांगले सगळ्यांना खायला मिळणार आहेत. तुमच्या नंतर बी बऱ्याच जणांना मिळतील. त्यामुळे आंब्याची कोई लावा. आंब्याची कुईज म्हणजे उत्तम क्षमा आहे. भड्या पिढ्या आणि भवामध्ये हे सगळं मिळवून देणार आहे, ही गोष्ट लक्षात आहे. क्षमावानी एक शस्त्र असं काही मिळवून देणार आहे, असा विजय तुम्हाला मिळवून देणार आहे की भवामध्ये निश्चितपणे सगळ्या गोष्टींना साध्य करण्याची क्षमता तुमच्यामध्ये निर्माण होईल, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे ही गोष्ट करा.
मी उदाहरण सांगत होतो. आचार्य सन्मत सागर महाराज कायम सांगायचे की एक गोष्ट लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण मी ते सांगत होतो. आचार्य सन्मत सागर महाराज कायम सांगायचे की दोन भावांची कथा, की दोन भाऊ जे होते ते निश्चित रूपानं आपल्या पत्नीमुळे वेगळे राहिले. आठवते का बघा उदाहरण सांगितले मी. आणि राहिल्यानंतर मग काय झालं माहिती काय, दोघांच्याही शेत आता लागूनच की हो, शेतामध्ये रास केलती. रास आता रास करतात माहिती तुम्हाला हे का, इकडच्या कोकणातल्या माणसांना लई समजावून सांगायचं रास माहिती सगळ्या. तर रास केलती आणि योगायोगानं काय झालं माहिती काय, जो दुसरा भाऊ आहे त्या दुसऱ्या भाऊचं नाही बायकोनं शिकरीचे तिकीट काढलेले आणि शिकरीला जाणार होते. आता रास केल्या, आता तिकीट तर त्या दिवशीच आहे, काय करायचं. मग ते योगायोगानं भावाकडे जातोय आणि भावाला म्हणतोय असं असं रास केल्या आणि मी शिकरीला जायचं, बायको म्हणत्या आणि मी जाणार आहे तेवढे रास बघतो म्हणले. निर्धास्त जा, काही अडचण नाही. कारण की भावानं सांगितले हेच शब्द सगळ्यात मोठे आहेत माझ्यासाठी, मला काही सांगण्याची गरज नाही. निश्चित रूपाने मी रास तुझी माझ्या प्राणापेक्षा जास्त त्या राशीचा सांभाळ मी करेन, तू निर्धास्त होऊन शिखरजीचं दर्शन करू नये. याला भाऊ म्हणतात. हो, तो गेला भाऊ गेल्यानंतर शिखरजीला हे भाव मनामध्ये म्हणतोय की निश्चित रूपानं आम्ही दोघं एकत्र होतो, पण काही कारणास्तव आम्ही दोघं वेगळं झालोय, आमच्यात अनबन झाल्या सोडा. परंतु आता माझ्या भावानं नाही या शिखरजीच्या निमित्तानं माझी क्षमा मागितली, निश्चित रूपानं सगळं मिटलेलं आहे. तो भाऊ काय म्हणत म्हणते माहिती काय, निश्चित रूपानं त्या भावानं सुद्धा आपल्या संसारासाठी लय काय केले, म्हणून आपल्या राशीतली 4 पोती नाही त्या राशीत टाकतोय. क्षमा नुसतं मागितल्यानंतर काय काय घडते बघा. राशीतली 4 पोती त्या राशीत टाकल्यानंतर आता तो भाऊ येतोय. तो भाऊ आल्यानंतर काय होते माहिती काय, या भावाचं काय तर बायकोच्या माहेरचा कार्यक्रम होता आणि तो जाणार होता. तो म्हणते मी जाणार आहे, माझी रात जरा बघ. ठीक आहे म्हणतो, जा काय भिवू नकोस, सगळं बघतो. आता दोघांचं एवढं प्रेम आणि सलोखा निर्माण झाला क्षमेमुळे, एकाच्या क्षमेमुळे. तो गेल्यानंतर तो भाऊ म्हणतोय किती भाऊ चांगला आहे, क्षमा याचना केली, किती भाऊ चांगला आहे आणि किती राबलाय आपल्या परिवारासाठी. तो आपल्यातली 4 पोती चिंतन करा. एक नुसतं उत्तम क्षमा केली, दोघांचं बरोबरच होतं, परंतु क्षमामुळे जे वातावरण निर्माण झालंय त्या वातावरणामुळे निश्चितपणे सगळ्या गोष्टी आपोआप निश्चितपणे सुधारल्या गेल्या. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आज अशी बरीच व्यक्ती आहेत की एकमेकांच्याशी अनबन, एकमेकांशी क्रोध आणि एकमेकांशी न बोल अबोल अशा वर्षानुवर्षी राहिले आहेत. ते सगळं सोडून टाकावं, काही राहण्याची गरज नाही. मी बऱ्याच जणांना सांगतो या गोष्टी. परवा एका गावात चातुर्मासला होतो. आता परवा म्हणजे लय वर्षात लय चातुर्मास आहेत, म्हणजे कुठलं तर घ्यायचं नाव सांगायचं नाही, तुम्ही लगेच सगळं पाहुणं मंडळी सगळं काढता इतिहास कुंडल्या, मग तुम्हाला सगळं सांगायचं नसते. हो, तर एका गावात होतो. एवढ्या जवळच्या 2 मैत्रिणी होत्या आणि काय तर कारण झालं आणि दोघे मैत्रिणींचं भांडण झालं. तर त्या 30 वर्ष कोणी मैत्रिणी एकमेकांसंग बोलत नव्हत्या. आणि योगायोगाने मी त्या गावात होतो आणि मुलींचा ग्रुप आहारला रोज यायचा तिथला, आणि तो मुलींचा ग्रुप आहारला यायचा आणि त्या मुलींच्या ग्रुपमधल्या काही मुलींनी, कारण की माझी सगळ्यात कुंडल्या काढायची 2च शस्त्र आहेत. सगळ्या गावात जायच्या आधी मी कुंडल्या काढतोय 2 माणसांच्याकडं, एक मुलं मुली आणि पाठशाळेची मुलं. सगळ्या कुंडल्या, सगळ्या घराघराच्या कुंडल्या सांगतात आम्हाला. कुठं काय चालू आहे, काय चालू आहे, कसं सिस्टीम आहे, सगळं कळते. तुम्ही काय समजू नका तसं. तुमच्याकडे 4G आणि 5G आहे, आमच्याकडे 10G आहे, त्यामुळं सगळं कळते. त्यानंतर त्या मुलींनी सांगितल्यानंतर मी त्या मैत्रिणींना एक दिवस बोलवून घेतलं आणि बोलवून घेतल्यानंतर त्यांना समजावून सांगितलं या सगळ्या गोष्टी असतात. कितीही काय केला, कार्य केला, सगळ्या गोष्टी केला, तुमचा जो पहिला सलोख्याचा, वात्सल्याचा, करुणेचा आणि दयेचा जो आधार होता एकमेकांना, तो निश्चितपणे तुम्ही हरपून बसलेला आहे. त्या गोष्टी सोडा आणि एकमेकांची क्षमा मागाने सोडा. दोघी उभारले आणि पडदिशीक नाही क्षमा मागितल्या आणि ढसा एकमेकांच्या गळ्यात रडायला चालू केल्या. बघा इथं कुठं रडायला, जावा बाहेर म्हणणं आणि आम्हाने रडवचे लागा. रडत नाही, काय भिवू नका म्हणणं, काहीच दगडाच आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या. झालं 35 वर्ष बोलत नव्हत्या. आज निश्चितपणे चिंतन, असे बऱ्याच गोष्टी बऱ्याच गावात घडतात. त्या सगळ्या गोष्टी निश्चितपणे एक गोष्ट असते, कोण सुरुवात करायची आणि कोण बोलायचं. इथनं हा अवघड आहे. कोण बोलायचं, कोणतर जावान बोला की, हा कोण बोलायचं, हा एवढं कशाला टेन्शन आणि कशाचं काय घेत बसायचं कुणास ठेव.
कुणी चालू करायचं यासाठी थकलेले असतात. काय चालू सोडून टाका सगळं हे. आणि की हे जर ठेवला भावाभावात येणार नाही, एकमेकांची वैरी भावाभावात होणार आहे. सोडून टाका सगळ्या गोष्टी. पाहिजे भावाभावात हे, पाहिजे भावाभावात वैरी, पाहिजे भावाभावात भांडणं. पुरुषार्थ धर्म कशासाठी करलोय? ह्या काही गोष्टी मिळू नयेत, यातनं सगळ्यातनं मुक्ती व्हावी, क्रोध आधी कशाही सगळे नाश व्हावे, यासाठी सगळा पुरुषार्थ करलोय. मोक्ष मिळावा, भगवत्ता प्राप्त व्हावी, यासाठी सगळा पुरुषार्थ चालू आहे. आणि त्या पुरुषार्थामध्ये ह्या जर गोष्टी आम्ही करत नसेल तर सगळा पुरुषार्थ करून सुद्धा व्यर्थ आहे. चिंतन करा या गोष्टीचं. त्यामुळे तुम्ही या गोष्टींचं चिंतन करा. सांगण्यासारखं भरपूर आहे, परंतु वेळ कमी असतो आपल्याला. त्यामुळे चिंतन, या सगळ्या गोष्टींचं चिंतन करावं आणि सगळ्या गोष्टीत सगळ्यांनी या गोष्टींना सोडून आपल्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी सगळ्या गोष्टी कराव्या एवढी भावना करतो. आणि मी एवढीच भाव करतो, तुमच्यामध्ये कुणाकुणामध्ये काय काय वैर आहे, क्रोध झालाय, अनबन आहे, अबोल राहिलाय, त्या सगळ्या गोष्टी सोडून सगळीजण एकमेकांशी बोलून, एकमेकांच्या क्षमा मागून सगळ्या अनबनला, अबोलला, सगळ्या क्रोधाला नष्ट करून गुन्हा गोविंदाचं जीवन जगावं एवढी भावना करतो. आणि आजच्या वाणीला विराम देतो. जय बोलो आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की.